नमस्कार मंडळी, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे। आज मी भगवती माता मंदिर कोलार या ठिकाणी दर्शनासाठी निघाले आहे। आता तुम्हाला मी त्या भगवती मातेविषयी सर्व काही सांगणारच आहे। चला आता आपण निघू। तर बघा, मी देवालयातून मी निघलेली आहे आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे। आता आमच्या इकडे भरपूर काही पाऊस झालेला आहे। सगळ्या रोडवर पाणीच पाणी झालेलं आहे। बघा, तुम्हाला दिसत असेल, मी दाखवतच आहे किती पाणी झालेलं आहे रोडवर। सगळे रस्ते पावसाने जाम झाले आहेत। आता बघा, आपली देवळाली आणि आता आपली गाडी ही डेपोर आलेली आहे। हा माझा फिरताना पहिलाच व्लॉग आहे आणि त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता मी डेपोर जाणार आहे। जे देवळीतले आहे त्यांना माहीत आहे डेपो कुठं आहे। बघा, आता गाडी थोडी जरा हळूच आहे आपली, कारण पाऊस सगळीकडे झालेला आहे। किती सुंदर असं पावसाचं वातावरण झालेलं आहे। आता मी ही गाडी डेपोच्या आता चिंचोली फाट्यावरून आपण जाणार आहे। बघा, आता पावसाने रोडवर किती पाणी झालेलं आहे। तुम्हाला दिसेल सगळं रस्ता कसा पाण्याने भरलेला आहे। बघा किती पाणी वाहत आहे। नदी चार्यासारखं पाणी रोडने चाललेलं आहे, इतका हा पाऊस झालेला आहे। चला आता मी तुम्हाला भगवती मातेविषयी माहिती देणार आहे। भगवती माता ही 3.5 शक्तिपीठापैकी एकाच ठिकाणी असलेले महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे। भगवती मातेचं मंदिर हे कोलारला आहे, हे सर्वांनाच माहीत आहे। आता प्रवरा नदीच्या काठी हे मंदिर आहे आणि या मंदिराचा विशेष म्हणजे हे 3.5 शक्तिपीठापैकी एकच मंदिर आहे। या मंदिरात 4 देवींच्या मूर्ती आहेत। त्यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरगडाची रेणुका माता व सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी माता, अशा या 4 देवींच्या 4 मूर्त्या आहेत। चार देवींच्या 4 मूर्त्या आहेत। आता बघा, सर्वजण नवरात्रीमध्ये कोलारच्या देवीला जातातच, कारण इथे 4 देवींचा वास असल्यामुळे प्रत्येकाचं कोणतं ना कोणतं कुलदैवतच असतं। त्यामुळे हे कोलारच्या देवीला सर्वच जण येतात आणि हे काय आपल्यापासून जास्त दूर नाही, त्यामुळे काही वाटत नाही। आता बघा, ही नदी तुम्हाला सांगितलं ना, प्रवरा नदीच्या ठिकाणी बघा, त्या नदीलाही किती पूर आलेला आहे। आणि जेव्हा रामचंद्र प्रभू सीतेमातेच्या शोधासाठी निघाले होते, तेव्हा त्यांचा एक नित्यक्रम होता। ते जेव्हा जायचे सीतेमातेला शोधायला, तेव्हा ते एक पिंड तयार करायचे। मग त्यांनी काय केलं, प्रवरा नदीच्या तीरावर एक पिंड तयार केली आणि ते पिंडीचं नाव ठेवलं कोलेश्वर। मग त्या कोलेश्वर पिंडीच्या नावावरनं कोलार हे नाव हे गावाला आलं, म्हणून भगवती आणि कोलार भगवती असं हे नाव देण्यात आलेलं आहे। चला तर आता आपण कोलारमध्ये पोहोचलेलो आहे, तुम्ही बघतच आहात। आता हे मंदिर स्वयंभू देवीचं मंदिर आहे। इथे जे लोक नवस करतात हे देवी त्यांना पावतातच। त्यामुळे या कोलारच्या देवीची जेवढी कथा सांगितली तेवढी कमीच आहे। बघा, आता त्यांनी किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे, किती छान इकडे यात्रा भरलेली आहे, सर्व काही सुंदरच आहे। आता आपण जस्ट 5 मिनिटात पोहोचणारच आहोत। बघा इकडे किती, आणि पावसाचं वातावरणही खूप छान झालेलं आहे, पण मी कारमध्ये आल्यामुळे मला काही पाऊस लागलेला नाही। चला आता आपल्याला मंदिराकडे जायचं आहे। मी गाडी पार्क केलेली आहे, पार्क करून घेणार आहे आणि मग आपण दर्शनासाठी जाणार आहोत। बघा, आता हे आणि महाराष्ट्रातलं सर्वात मोठं देवीचं मंदिर आहे, कारण 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे, तुम्हाला सांगितलंच आहे। आता बघा, मी तुम्हाला मंदिरात दाखवणार आहे। मंदिरात किती गर्दी आहे हे तुम्ही बघा, आणि किती छान यात्रा भरलेली आहे। नवरात्रीमुळे सर्व भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे। बघा, आता सगळीकडे पाऊस असल्यामुळे जरा गर्दीचं प्रमाण कमीच आहे, पण तरी पण बऱ्यापैकी गर्दी आहे आणि सर्वजण इथं नवरात्रीत येतातच। आणि
या देवीला आलंच पाहिजे, ही देवी हिचं दर्शन घेतलंच पाहिजे. ही भगवती आता मी हा गंध लावून घेणार आहे. बघा तुम्ही लावता का नाही मला माहीत नाही, पण मी देवाला गेल्यावर असा गंध लावत असते. आता ही माझी मुलगी आहे, तिचं नाव ऋतिका आहे. बघा आता मी मंदिर तुम्हाला दाखवलेलं आहे. किती सुंदर असं हे देवीचं मंदिर आहे. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. आता मी गणपतीचं दर्शन घेणार आहे. आता किती जास्त रांग आहे गर्दीला आपण बघू. बरीच गर्दी आहे. जास्तीत जास्त अर्धा पाऊण तासात माझं दर्शन होईल इतकी तर गर्दी आहे. बघा आता बारीला सर्वजण लोक थांबलेले आहे, एक एक करून पुढं चाललेले आहे. बघ किती छान असं आता माझं दर्शन झालेलं आहे. इथं हा सिंह आहे, इथं पुढं कासव आहे. आता माझं दर्शन झालेलं आहे. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. थँक्यू.